नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. आज 31 मार्च महिन्याचा शेवटचा दिवस. तर बघा, ज्या पद्धतीने आपण 15 दिवसापासून अंदाज देत आहोत, तर तो पाऊस हा मार्च महिन्याच्या एंडिंगचा आणि एप्रिलच्या सुरुवातीचा पाऊस हा सुरू झालेला आहे. काल राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात जबरदस्त गारपीट झाली. काल सटाणा भागामध्ये जबरदस्त गारपीट आणि मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. मालेगावमध्ये गारपीट झाली. छत्रपती संभाजीनगरच्या भागात गारपीट झाली. अहिल्यानगरच्या भागात देखील गारपीट झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी कालच बोललो होतो की पॅचेसमध्ये पाऊस होईल. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात वेगवेगळा पाऊस झाला. काल बऱ्याच भागात पाऊस नव्हता, पण वारा, वादळ, विजा जबरदस्त होत्या. त्याच्यामुळे जो काही भारतीय हवामानशास्त्र विभागाने जो काही अंदाज दिलेला आहे, आता विदेशी मॉडेल आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या मॉडेलमध्ये बरीच तफावत आहे. तर बघा, आजचा जो काही अंदाज 31 तारखेला, तर उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य मराठवाडा या भागामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये पावसाच्या शक्यता तुम्ही बघा. हा जो अलर्ट दिलाय, ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. बाकीच्या विदर्भ असेल, मराठवाड्याच्या काही भागात येलो अलर्ट आहे आणि कोकणाच्या भागामध्ये येलो अलर्ट आहे. तर मित्रांनो, आज कशा पद्धतीने सिच्युएशन असेल पावसाची ते आता बघूया आपण. तर काल ज्या पद्धतीने गारपीट झाली, ती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी अगदी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. अगदी ओढ्या नाल्यांना पावसाळ्यात पूर येत नाही तसा पाऊस सटाण्याच्या भागात त्या ठिकाणी झाला आणि मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. आजचा अंदाज आपण बघू. हवामान अंदाज आणि सॅटेलाइट इमेज बघूया की बघा, ज्या पद्धतीने मराठवाड्याच्या भागात जो हा दक्षिण मराठवाडा आहे, या ठिकाणी सकाळपासूनच ढगांचा दायरा दिसायला सुरुवात झाली. मुंबईच्या आसपास देखील ढग आपल्याला दिसत आहे आणि या भागाकडून ढग येत आहे. वॉटर व्हेपर जर बघितली तर बघा, विदर्भावर वॉटर व्हेपर आली आहे आणि ह्या भागात थोडी कमी झाली, परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात वॉटर व्हेपर ही दिसतेच आहे. सॅटेलाइट रडारनुसार जर आज राज्याचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचा जर हे बघितलं आपण, तर बघा मित्रांनो, खामगाव पासून चिखलीपर्यंत या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. लोणार पासून ते रिसोड, वाशिम हा जो संपूर्ण वाशिम जिल्हा आणि हिंगोली पासून खालचा भाग, इकडे उमरखेड आणि पुसदच्या आसपास या ठिकाणी दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता आहे. इकडे मराठवाड्याच्या भागात जर पाहिलं, सोलापूर पासून जो उत्तर भाग आहे, तुळजापूर, त्यानंतर पेठ, लातूर, त्यानंतर परळी, अहमदापूर, उदगीर आणि ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस आणि दुपारनंतर वळीव वातावरण निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. इकडे खाली सांगलीपासून कोडोली, विटा, कराड, वडूज आणि सातारा, पुण्यापर्यंत ह्या भागामध्ये दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता बनतात. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या बाजूला बघितलं तर धुळ्यापासून नंदुरबार पर्यंतच्या बेल्टमध्ये त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस वाढताना दिसतात. तर इकडे खाली मनमाडच्या आणि तळवटच्या पूर्वेला पावसाचे चान्सेस, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगावच्या भागामध्ये, जळगाव चाळीसगावच्या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे दिसतात. आता हा झाला साधारण एक रडार अॅनिमेशनचा अंदाज. आजचा अंदाज डिटेल बघू, परंतु 1 तारखेला बघा, 1, 2, 3 तारखेला कशी शक्यता आहे. तर 1 तारखेला मालेगावचा जो पूर्व भाग आहे, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेगाव, वाशिम, त्यानंतर नांदेड, वाघाळा, लातूर, सोलापूर पासून ते अकलूज, सांगलीपर्यंत या संपूर्ण राज्यामध्ये पॅचेसमध्ये पावसाची शक्यता 1 तारखेला दिसते. 2 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची इंटेन्सिटी वाढलेली दिसते. त्याच्यामध्ये नाशिकचा संपूर्ण भाग, मालेगाव पूर्व, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, अकलूज, सोलापूरला, नांदेड, वाघाळा, पश्चिम, शेगाव आणि ह्या फक्त नागपूरचा भाग थोडा 2 तारखेला कमी दिसतो. इकडे सोलापूर पासून या भागामध्ये संपूर्ण पॅचेसमध्ये दुपारनंतर गारपीट आणि पावसाची शक्यता 2 तारखेला दिसते. 3 तारखेला देखील बघा, कोल्हापूर पासून ते सरळ जळगाव पर्यंत असा मोठं ट्रफ बनलेले दिसते. नाशिक पूर्व भाग आणि अकोला, इकडे नागपूरकडे पावसाचे चान्सेस हे 3 तारखेला वाढताना दिसतात. नागपूर पासून सरळ मराठवाड्याचा भाग आणि सोलापूर पर्यंत, इकडे जळगावकडून नंदुरबार, धुळे आणि हा संपूर्ण मधला जो पॅचेस आहे, धुळे, त्यानंतर जालना, भोकरदन आणि हा जो पट्टा आहे, रिसोड, लोणार, अकोला, अमरावती, हा जो संपूर्ण पट्टा आहे, यवतमाळ सहित सर्व पट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस हे 3 तारखेला दिसतात. मित्रांनो, आपण पाहिलं 1, 2, 3 तारखेला पावसाचे चान्सेस हे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि विदेशी मॉडेल देखील दाखवत आहे. तर आता मित्रांनो बघा की आपल्याकडे 4 तारखेपर्यंत पाऊस हा दिसतोय आपल्याकडे मॉडेल आधारित 4. परंतु माझे जे काही अंदाज आहेत ते देखील आता आपण बघूया की आज पॅचेसमध्ये बघा, आज नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात सटाणा आणि त्याचा पूर्व भाग, मालेगावचा काही भाग, नांदगावचा, मनमाडचा भाग आणि येवल्याच्या पूर्व भाग ह्या भागात थोडी चान्सेस पावसाचे दिसतात. बाकी पश्चिम मध्य भागामध्ये स्थानिक क्लाउड जर तयार झालं तर त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस हे दिसतात. इकडे अहिल्यानगर पासून ते छत्रपती संभाजीनगर, शिल्लोड, भुवन या परिसरात आज पावसाचे चान्सेस दिसतात. इकडे जत, सांगली
कोल्हापूर सोलापूरच्या पट्ट्यामध्ये, त्यानंतर धाराशिव इकडे मध्य जो आहे बीड, परळी, वैजनाथ या भागामध्ये पावसाचे चान्सेस दिसतात. आज नागपूरच्या भागामध्ये मात्र थोडी इंटेन्सिटी ही कमी होताना दिसते. तर रडार तुम्ही बघू शकता की मुंबईच्या आसपास आज सकाळपासूनच ढग होते आणि जो काही आपला दक्षिणवर्ती भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढग त्या ठिकाणी आपल्याला दिसले. तर मित्रांनो बघा, आजचा जो काही पावसाचा अंदाज आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅचेसच्या रूपाने होणार आहे. आता कसं असतं की वेगवेगळे मॉडेल, जसं जीईएम मॉडेल आहे किंवा आयकॉन मॉडेल आहे किंवा ईसीएमडब्ल्यू जीएफएम वेगळे आहे. जर नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवडमध्ये जर पाऊस जीईएम मॉडेल दाखवत असेल तर निफाडमध्ये जीएफएस मॉडेल दाखवतं, दिंडोरीमध्ये जीएफएस मॉडेल पाऊस दाखवतं. त्याच्यामुळे व्हेरिएशन असतं. म्हणून आम्हाला सांगताना साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राचा जेव्हा आढावा घेतो तर अशा पद्धतीने लक्षात घ्या तुम्ही 4 तारखेपर्यंत की सगळीकडे पॅचेसमध्ये पाऊस होईल, सर्वदूर पाऊस होणार नाही. जिथे होईल तिथे गारा वारा विजांसहित पावसाची शक्यता ही आहे. कशी इंटेन्सिटी कालच्या पेक्षा आज कमी असली तर मात्र उद्यापासून ती वाढताना दिसते. 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस आहेत. आणि गारपीट अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते की गारपीट पडली पण ती लवकर वितळत नव्हती, म्हणजे अगदी 8-8 तास गारा त्या ठिकाणी होत्या. तर याचं जे शास्त्रीय कारण आहे की कसं होतं की जेव्हा 1 वाजेपासून जेव्हा किंबहुना ढगांची निर्मिती होते, अधिक काळ जेव्हा ढगामध्ये गार असते, जेव्हा मी काल सांगितलं की गार जेव्हा हेलकावे खाते खालीवर 9 किलोमीटर अंतरावर, तर अधिक काळ जेव्हा हेलकावे खात असते तिला पार्टिकल्स बर्फाचे चिटकले जातात, ते अतिशय घट्ट बनतात. त्यावेळेस मात्र ती घट्ट गार जर 4 तासाच्या पिरियडमध्ये जर ढगात थांबली तर मात्र खाली आल्यानंतर ती लवकर वितळत नाही. मात्र जर गार ही 25 मिनिटं ते 1.5 तासाच्या आत बनली, लवकरच हेलकावे खात तिचे पापुद्रे कमी असतात आणि ती पापुद्रे कमी असल्यामुळे ती एक लूज मोशन मध्ये जेव्हा खाली येते तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ती लवकर वितळून जाते. दुसरा प्रश्न एक होता असा की साधारणपणे गाऱ्या पडण्याचा पिरियड हा 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत असतो आणि रात्री जो गारा 7 वाजेपासून ते 9-10 वाजेपर्यंत 90% चान्सेस हे गारा पडण्याचे नसतात. आता रात्री काही ठिकाणी गारा तुरळक झाल्या, मात्र 90% चान्सेस हे नसतात. 10% अपवाद जर क्युम्युलोनिंबस ढग उंच असतील तर त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याचं जे कारण असं की शास्त्रीय कारण असं की जेव्हा दिवसा उष्ण वाफा ढगाला लागतात त्यावेळेस मात्र गारपीट होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात असतात. कारण उष्ण वाफा जेव्हा ढगापर्यंत जातात किंवा बर्फ वितळायला सुरुवात होते आणि जलद गतीने ते खाली येताना वारा देखील सुटतो. मात्र रात्री काय होतं की क्लाउड जी असतं उंच त्याला थंड वारा लागतो, कारण दिवसा उष्णताच नसते. त्यामुळे थंड झालेली जी वाफ आहे वॉटर वेपर, थंड वाफेमुळे अचानक ढगफुटी होत नाही, ती हळूहळू नैसर्गिक पद्धतीने किंवा मोठे थेंब, कारण हे मोठे थेंब जेव्हा तुटक पडतात तेव्हा हे मोठे थेंब म्हणजे गाराच असतात, परंतु ते पडताना मात्र मोठे थेंब रूपाने पडतात. रात्री मोठे थेंब पडतात, गारा पडत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे गारा हे 4 ते 6च्या दरम्यान पडणार आहेत. तर आजच्या दिवस आज 31 तारीख, उद्या 1, 2 आणि 3 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. एक स्पेशलाइज अंदाज लक्षात घ्या तुम्ही. मॉडेल एक माझ्या साधारण अभ्यासानुसार सांगतो की 4 तारखेपर्यंत जरी मॉडेल पाऊस दाखवत असले किंवा आयएमडीचे इशारे असले तरी पण 5, 6, 7, 8 आणि 9 तारखेपर्यंत राज्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक पावसाच्या शक्यता या 9 तारखेपर्यंत दिसत आहे. लक्षात घ्या. 5 तारीख ते 9 तारीख हा पुढचा अंदाज आहे, परंतु तो देखील एक अंदाज लक्षात घ्या. परत लोक म्हणतात की दीपक भाऊने 4 तारखेपर्यंतच अंदाज सांगितला होता, परंतु जसे जसे वेगवेगळ्या मॉडेलची फॉरकास्टिंग येतात तसं आम्ही अंदाज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आज दुपारनंतर जे काही वळीव वातावरण तयार होईल सगळीकडे नसणार, ज्या ठिकाणी तयार झालं त्या ठिकाणीच पाऊस येण्याचे चान्सेस आहे. आज थोडी इंटेन्सिटी कमी असली तर उद्या त्याच्यात थोडी वाढते. मात्र 2 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस आणि वारा गारा विजांसह पावसाची शक्यता आहे. त्या काळात तुम्हाला 2 दिवसात काय करायचं ते करून घेऊ शकतात. कदाचित हार्वेस्टिंग असेल तर पॅक हाऊसला माल ठेवू शकता तुम्ही, कोल्ड स्टोरेजला माल ठेवू शकता किंवा काढून घेऊ शकता. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये, कांद्याची झाकपाक, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. मित्रांनो, जेव्हा किंबहुना ढग तयार होतात त्यावेळेस गारा विजा पडण्याची शक्यता असते. म्हणून वातावरण तयार झाल्यानंतर सगळ्यांनी सुरक्षित त्या ठिकाणी थांबायचंय. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.